नमस्कार. तर आज पुन्हा एक ब्लाऊज आपण कटिंग करतोय. फोर्टक्सचा ब्लाऊज आहे. अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस आहे. आपली बांधणीची साडी दिसते, ही बांधणी सिल्क मधली. तर हे त्याचं अस्तर आहे. 2 शेड होते अस्तरचे, सो मी ब्लू जास्त होतं म्हणून ब्लू कापड घेतलं आहे अस्तरला. तर आता आपण याची माप बघूयात, कारण की मापाचा हा ब्लाऊज दिला आहे. सो आता मापाचं ब्लाऊज दिलं आहे, ह्याच्यात काहीच फरक नाही करायचा आहे आपल्याला. त्यांनी सांगितले गळ्याची मी डिझाईन सांगेल. सो बघूयात आता. डिझाईन तर अजून पाठवली नाही आहे त्यांनी, तोपर्यंत आपण नुसतं साईड कटिंग करून ठेवूया. तर ह्याची उंची आहे 13.5 इंच. तर आपण 14.5 इंच आपण ह्याची उंची घेऊयात. छान डिझाईन केली पाहिजे, ही बघू शकता तुम्ही. आणि आपली कटिंगची घडी येणार आहे. फोर्टक्सचा ब्लाऊज आहे हा. तर आपलं कटिंग येणार आहे 10.5 इंच. म्हणजे 10.5 इंचाची आपली घडी राहील पूर्ण. 11.15 म्हणजे आपण 11ची घडी घेऊन टाकूयात, कारण की याला टक्स पण आहेत, त्याच्यासाठी पण आपल्याला मार्जिन लागणारच आहे. तर चला 10.5 आपलं 14.5 इंचाची उंची आणि आपली 11ची घडी टाकून माप टाकून घेऊया, सेम या ब्लाऊज प्रमाणेच. तर चला आपण 14.5 इंचाची आपण हाईट टाकून घेतो. 11 इंचाची आडवी रुंदी टाकूयात. तर 11 इंच इथं म्हटल्यावर इथे आपण 10.5 इंच घेतो. नेहमीप्रमाणे अर्धा इंच आपण खाली कमी घेतो. इथे हे झाल्यानंतर आपण 5 इंचाचं शोल्डर घेतोय, कारण की गळा मोठा येणार आहे आपला. 5.5 इंचाची मुंडा खोली. पाऊण इंचाचं बॅक शोल्डर. अजिबात आपण थोडं सुद्धा जास्त घेणार नाहीयेत. तर हे झालं आपलं बॅकचं कटिंग. सो गळा आहे याचा. गळा आपण कटिंग करणार नाही आहोत, कारण की अजून कस्टमरच्या गळ्याचं डिझाईन यायचं आहे आपल्याला. तर मग इथपासून हा गळा असणार आहे आपला. इथून आपण 2 इंचाचा गळा. अशा पद्धतीने. ठीक आहे. सो आता हे कटिंग करून मग बॅक कटिंग तुम्हाला फ्रंटकडे दाखवते. सो आता इथे आपण फ्रंटचं कटिंग टाकून घेऊयात. सध्या तरी हे आपल्याला कट टू कट असं छापून घ्यायचं प्रॉपर. काहीच कमी जास्त करायचं नाहीये इथे. हे थोडंसं तिरकं होतंय, तर होऊन द्यायचं, कारण की इथे गळ्याचं मार्किंग येणारच आहे आपलं, ते कटिंग मध्येच जाणार आहे. इथे गळ्याचं मार्किंग करून घेऊयात. अशा पद्धतीने आता आपण फ्रंटचं मार्किंग करून घेतलंय. सो फ्रंटचं मार्किंग करताना मी कापड असं करून घेते, आता तुम्हाला समजायला बरं पडेल. हे झालं ना, मग ह्या शोल्डर पासून आपण मापाचा ब्लाऊज इथे टक्स पॉइंट साठी लावतोय. हे बरोबर इथे शोल्डर पासून इथे कट टू कट पकडायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने इथे अर्धा इंच सोडून आपल्याला इथे घ्यायचंय. सो तिथून अर्धा इंच सोडलं, तसं इथे पण अर्धा इंच आपल्याला मार्जिनसाठी सोडायचं आहे. सो हा आपला योगपट्टीच्या इथला पार्ट येणार. तर आपण टेपनी मोजून बघूयात किती येतोय तो. आपला येतोय 13.5 इंचावर येतोय हा पॉइंट. चला ठीक आहे, बरोबर 11 इंचाचं आणि 2.5-3 इंच खाली, म्हणजे बरोबरच पॉइंट आहे तो. तर अशा पद्धतीने आपण अर्धा-पाऊण इंच इकडे आपण
शोल्डरची आपल्या योगपट्टीची खूण करून घ्यायची. चला, म्हणजे आता मेन कटिंग आपलं इथनं राहणार आहे. ठीक आहे. कट टू कट आपण बॅक प्रमाणेच हा मोंडा पण घेत आहोत, कारण की टक्स टाकल्यानंतर आपल्याला तिथं थोडंसं कटिंग करावं लागतं. तर हे झालं फ्रंटचं कटिंग. हा बॅक पार्ट, हा फ्रंट बॅक. आणि इथे आता योगपट्टी मोजूयात. आपला 1 इंचाचा इथे टक्स येणार आहे. सो टक्स गेल्यानंतर 1 इंचाचं इथे किती मार्जिन राहतंय बघूयात आपण. इथे एवढं पॉइंट आपला शिलाईमध्ये जाईल बॅकच्या, म्हणजे 2.5 इंचाचं इकडे आपल्याला पट्टी लागणार आहे, योगपट्टी. इकडे 2.5 इंच म्हणजे इकडे 3.5 इंच. आपण 1.25 इंचाचं अंतर नेहमी घेतो योगपट्टीमध्ये, तर 1.25 इंचाची आपण पट्टी काढून घेऊयात. तर आपली फिटिंगच्या साईडला 2.5 इंचाची पट्टी येईल आणि हुकच्या साईडला आपली 3.5 इंचाची पट्टी येईल. तर मी एक पट्टी आधी काढून घेते, कारण की एका पट्टीला जॉईंट येणार आहे आपला. बाहेर पण आपल्याला कापड ठेवायचं. हे झालं. त्याच्यानंतर आता ह्या पट्टीमध्ये आपण बाकीचं कटिंग करून घेऊयात. अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण बाहीचं कटिंग करूयात. बाहीसाठी नेहमीप्रमाणे आपण फोल्डिंगची आपण घडी टाकून घेतलेली आहे. इथून एकसारखं करून घेतोय आपण. त्याच्यानंतर बघतोय आपण बाहीची उंची. 99% मी माप डायरेक्ट अशीच घेते. जर मापाचा ब्लाऊज असेल तर टेपचा जास्त वापर करत नाही. उंचीपेक्षा इकडे 1/2 इंच आणि इकडे 1/2 इंच असं मी मार्जिन पकडलेलं आहे. हे पकडल्यानंतर मग आता टेपचा वापर करूयात. सगळी बाही आपली आहे 6.5 इंच. तर इकडे आपण 6.5 मधले 3.5 इंच आपण किंवा 3.25 इंच घेते मी, कारण की छोटी बाही आहे. 3.25 इंच कट करून इथे मी असा आकार देते. हा बॅकचा आकार असेल आणि हा फ्रंटचा आकार असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आकार देऊन घेतल्यानंतर इथून आपल्याला 1.5 इंच सेम कटिंग घ्यायचं. इथे वर खाली करायचं नाही. आता हे 2 पार्ट असे पकडून घ्यायचे. इथे एक डाक मारायचं. इथे आपण कापड टाकून घ्यायचं थोडंसं सेट. तर हे झालेलं आहे आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग. सो आता आपण ब्लाऊज पीस कापूयात. ठीक आहे. तर हा आपला ब्लाऊज पीस आहे. डिझाईन पण ह्या लोकांनी अशी दिली. जर आता ही एकाच बाहीची डिझाईन दिली बघा ना तुम्ही. आता हे फोल्ड करून आपण अशा पद्धतीने डिझाईन घेतो. तर हे फक्त हाताच्या अर्ध्या साईडलाच येईल, म्हणजे इथून इकडंच येईल. इकडं तर ती डिझाईन येणारच नाही. बघू शकता तुम्ही. हे पहा, हा एकच फुल इकडच्या साईडला येतं, इकडे सगळं प्लेन येत आहे. सो त्याला आपण काहीच करू शकत नाही. देणाऱ्याने दिलंय, शिवणाऱ्याने शिवायला टाकलंय. सो आपलं काम आहे शिवायचं. ठीक आहे. चला, सगळ्यात आधी बाही कटिंग करून घेते मी. डिझाईन संपली की बाकीचं कापड वापरायला आपण मोकळे असतो. तर आता हे बॅकच्या ऐवजी आपलं बाहीच्या फ्रंट साईडला, म्हणजे आपण समोर उभा राहतो त्या साईडला ही डिझाईन येणं जास्त महत्त्वाचं आहे फ्रंट लुकसाठी. तर ह्या साईडला आपण बाहीचा उतार ठेवणार आहोत. अशा पद्धतीनं. आणि आता बाही कटिंग करून घेऊयात.
बाहेरचं कटिंग. आता आपण बॅक साईड घेऊया. ती आपली मोरपिसी कापडामध्ये येईल, कारण की पाठीला हे जर घेतलं ब्ल्यू तर अर्ध ब्ल्यू आणि अर्ध हे छान नाही दिसणार. त्यामुळे आपण एकाच कटिंग मध्ये करूयात, एकाच कलर मध्ये. सॉरी, कापडाची घडी टाकून झाली आपली. अशा पद्धतीने आपण ठेवून थोडंसं जास्तीच कापणार आहोत, कारण की हा क्रशचा कपडा आहे. त्या कापडामध्ये कधी एखादी बाजू खाली जाईल आणि एखादी सळकण वरती जाईल सांगता येत नाही. त्यामुळे नेहमी मेन फॅब्रिक कापताना आपल्याला थोडंसं मोठंच कापायचं आहे. आता एक फ्रंट बाजू येईल. अशा पद्धतीने इकडनं थोडं जास्तीचं घेते मी गळ्याच्या साईडने, म्हणजे आपली योगपट्टी इथे छान पद्धतीत एकदम आरामशीर बसून जाईल. सो कटिंग करताना हे थोडासा विचार करून आपल्याला कापड कापावं लागतं, हे तर माहितीच आहे तुम्हाला. रॅन्डमली आपल्याला जिथे पाहिजे तिथे आपण कापड ठेवू शकत नाही, आणि त्यात डिझायनर ब्लाउज पीस असतील तर खूपच आपल्याला काटेकोर पद्धतीने सगळ्या कटिंग्स कराव्या लागतात. इथे योगपट्टी ठेवूयात आता आपण. बॅकचं कापड फ्रंटचं कापड हे सेमच आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. कधी कधी आपण विचार करतो की इथे बसेल आणि हे कापड आपलं कमी उरलेलं असतं. सो बरोबर आता इथे आपण ठेवून घेऊयात. अशा पद्धतीने आता आपलं ऑल ओव्हर कटिंग झालेलं आहे. आता डिझाईननुसार आपल्याला ह्यांचं कळेल आपल्याला पायपिंग करायची का काही डिझाईन करायची या ब्लाऊजमध्ये. चला, पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा अपलोड करेल, तेव्हा तुम्हाला कळेलच की कस्टमरने नेमकी कुठली डिझाईन सांगितली ती. तर चला, बाय बाय.